मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसुनिया हे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जीवी उदका माझी वह्या ठेवणी कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हत्तीचा मूर्ती जेवी निळा म्हणे तेही संगेची तरणे आवाज व्यवस्थित कर दिन उद्धरणे नवल कोण नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हतीचा मूर्ती जेवी महायोग पीठे तटे भीमरथ्याम ब्रह्मपुंडरीकाय धातुं मुनींद्रेः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम सरे चरणा दुसरे चरणाची ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी संपाद्य ज्ञानांच विदाय भक्ती विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतम सुविचारयुक्तम नमामि जोगम शिरसा गुरुंतम ट्रबल कमी कर रे बाबा याचा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवभेरू काय माझी वाणी मानेल संतासे रंजवू चित्तासे आपुलिया ओ रंजवू चित्तासे आपुलिया हे काय माझी वाणी मानेल संतासे रंजवू चित्तासे आपुलिया सामान्य महिमा संताचा नैवेद्य हतीचा मूर्ती जेवी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महावीर ज्ञानेश्वर तुकोबराय यांचे कृपापात्र शिष्य असा निळोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझ्या निळोबराय साधू संतांच्या संगतीचं महत्व सांगतात. विठ्ठल अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्यविषयी तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आहे त्यामधील 7व्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थ तथा आमच्या अविनाश दादांच्या वतीने सेवा माझ्याकडे आलेली अगदी नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे. मला असं वाटतं आपल्या सप्त्याचा सुवर्ण महोत्सव आहे. कोणता महोत्सव आहे? सुवर्ण महोत्सव आहे. कार्यक्रमाची पत्रिका जर पाहिली, कार्यक्रमाच्या कीर्तनकाराची लिस्ट जर पाहिली, सगळे कीर्तनकार पाहिल्यानंतर
असं वाटतं की महाराष्ट्राला सुद्धा लाजवलं एवढं गोड नियोजन आपण सर्व ग्रामस्थ मंडळींनी केलंय महाराज. आणि पहिली आनंदाची गोष्ट मला ही आवडली की तुम्ही 7 ते 9 कीर्तन ठेवलं. काय ठेवलं? हे दादा माईक सिस्टीमचं बघ गडे, हे बघ काल तसंच झालं ना आज तसं, थोडं लक्ष देन. अगदी सुंदर नियोजन तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी केले. नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम आहे. मायबाप आपण सर्व पुण्यवान मंडळी आहोत की तुमच्यानी माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हाला नेमाला प्राप्त झाला. आनंदाची गोष्ट ही आहे, मी मगाशी तुम्हाला बोलून गेलो की तुम्ही कीर्तनाचं नियोजन खूप सुंदर केलंय आणि त्यामध्ये 7 ते 9 कीर्तन ठेवलं, ही खूप सुंदर व्यवस्था केली महाराज. याचं कारण काय आहे? 7 ते 9 कीर्तनाचा फायदा काय आहे? यातले बरेचसे लोक असे की त्यांना कीर्तन ऐकायची इच्छा नाहीये. कळलंय का तुम्हाला मला काय म्हणायचं ते? यातले बरेचसे महाशय असे काही महात्मे, अवतारिक महात्मे असे, त्यांना कीर्तन ऐकायची मुळीच इच्छा नाहीये. पण काय करतील बिचारे, कीर्तन संपल्याशिवाय जेवण नाही. पुढच्या वर्षी तुम्ही काय करा, 51 वर्ष राहील ना पुढच्या वर्षी, अगोदर जेवण ठेवा. 7 ते 9 जेवण ठेवायचं, 9 ते 11 काय ठेवायचं, मग तुम्हाला कळलं 7 5 3 दशकांचा मेळा. इथं लोक सापडणारच नाही महाराज. अगदी सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. आणि मला आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख करावा वाटतो. तुमच्या सप्त्याचं जर नियोजन पाहिलं, या मंडपाचं जर निरीक्षण केलं, तर प्रामुख्याने एक गोष्ट माझ्या लक्षात आली, 85 ते 90% योगदान या सप्त्यामध्ये तरुणांचं आहे. म्हणून त्यांच्यासाठी एकदा प्रेमाने टाळी वाजवा. अरे असाच जर महाराष्ट्रातला सर्व तरुण माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचाराच्या जवळ आला ना रे, लक्ष द्या कीर्तनाकडे बसणारे मंडळी, महाराष्ट्रातला सर्व तरुण जर ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचाराच्या जवळ आला तर भविष्यात 5 वर्षात वारकरी संप्रदायात महाराष्ट्राची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाहीये. अगदी सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे. अगदी थोड्या वेळामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय जशी सद्बुद्धी देतील तसे या अभंगाचा विचार करू. बसणारे मंडळी, मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाकडून प्रामुख्यानं काही उत्सव घडले पाहिजेत. त्याच्यामध्ये पहिला उत्सव देवाचा घडला पाहिजे. का देवाचा उत्सव साजरा करायचा? प्रमाण घ्या. जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला करीन चिंतन, जीवन नारायण, काही उत्सव घडले, त्यामध्ये पहिला उत्सव देवाचा घडला पाहिजे. बसणारे मंडळी, प्रभू रामचंद्राच्या जन्म उत्सवानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. प्रभू रामचंद्राचा जन्म उत्सव साजरा करणं हे तुमच्या आणि माझ्या हिंदू लोकांचं कर्तव्य नाहीये. प्रभू रामचंद्राचा उत्सव साजरा करणं हा तुमचा आणि माझा धर्म आहे महाराज. काय आहे? धर्म आहे. आणि देवाचा उत्सव जर जीवनामध्ये नाही घडला तर साधूचा उत्सव घडला पाहिजे. पण हल्ली हसू येतंय मला, लोक देवाचे उत्सव करत नाही, लोक साधूचेही उत्सव करत नाही. हल्ली लोकांना लोकांचे उत्सव करायची खूप हौस आलेली आहे महाराज.
90 वर्षांच्या डंगऱ्यांना सुद्धा असं वाटतं की माझा वाढदिवस साजरा झाला पाहिजे. तू काय केलं या महाराष्ट्रात ती येड्या? तुझा वाढदिवस काय म्हणून साजरा करायचा? याच्यावर थोडी कृपा कर दादा. शिट्टी मारतोय रे. एवढी सुंदर साऊंड असताना थोडं लक्ष दे ना तू. माणसाने माणसाचे उत्सव साजरे करूच नाहीये. नवऱ्याने बायकोची अॅनिव्हर्सरी साजरी करून काय दिवे लावले तुम्ही? दोघा नवरा बायकोन काय केलंय तुम्ही महाराष्ट्रासाठी? अॅनिव्हर्सरी साजरी करणं, वाढदिवस साजरे करून काय फायदा पडणार आहे? गाढवाने शेत खाल्लं पाप ना पुण्य. माणसाने माणसाचे उत्सव साजरे नाही केले पाहिजेत. माणसाने एक तर क्रांतिकारी लोकांचे उत्सव साजरे केले पाहिजेत. माणसाने एक तर देवाचे उत्सव साजरे केले पाहिजेत. अरे ज्यांनी या देशासाठी बलिदान दिलंय अशा लोकांचे उत्सव साजरे केले पाहिजेत. माणसाने माणसाचे उत्सव साजरे करण्यात 1% पुण्य तुम्हा पदरात पडणार नाहीये. म्हणून प्रभू रामचंद्राचा उत्सव तुम्ही एवढ्या थाटामाटात करताय. खूप आनंद आहे महाराज. अगदी गोड अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. या अभंगामध्ये म्हणजे जगद्गुरु तुकोबरायचे कृपापात्र शिष्य असं निळोबराय हे तुम्हाला आणि मला साधू संतांच्या संगतीचं महत्त्व सांगतात. कोण आहे निळोबराय? काय निळोबरायचा अधिकार आहे? म्हणजे जगद्गुरु तुकोबरायचे कृपापात्र शिष्य होते. माझ्या सद्गुरूने मला भेट द्यावी, माझ्या सद्गुरूने माझ्या मस्तकावर हात ठेवावा, याच्यासाठी 42 दिवसाचं अनुष्ठान करणारे महात्मा म्हणजे तो निळोबराय. तुकाराम 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 तुकाराम. तुकोबरायत आलेच नाही, पण पांडुरंग परमात्मा विटेवून उतरला निळोबरायच्या दारात. त्या निळोबराया, ओ निळोबराया, 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय. ओ निळोबराय, जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील? निळोबराने डोळे उघडले, जगाच्या मालकाकडे पाहिलं. येथे तुझा लागी बोलाविले कोणी, येथे तुझा लागी बोलाविले कोणी, प्रार्थना वाचूनी आलासी का, आलासी का, प्रार्थना वाचूनी मालकाकडे पाहिला. अबे देव आहे ना तू, तुला काही शास्त्र वगैरे काही कळतं का रे पांडुरंगा? काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जाऊ नये 1, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नये 2, आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करू नये 3. बसणारे मंडळी लक्ष देऊन कीर्तन ऐका गड्यानो. काही ठिकाणी नावाची अपेक्षा करू नका. कीर्तन असेल, भागवत असेल, रामायण असेल, सप्ताह असेल, इथं येत चला. हल्ली लोक सप्त्यामध्ये जेवढी नावाची अपेक्षा करतात तेवढे स्वतःच्या पोरीच्या लग्नात बी करत नाही महाराज. एवढा हलकटपणा झालाय परमार्थात, तर मला तर वाईट वाटतंय महाराज. काय झालं काही कळत नाहीये. चुकून जर एखाद्याचं पत्रिकेवर नाव विसरून राहिलं, ते हलकट 7 दिवस येऊन पाहत नाही इकडं. तुझ्या का पोरीचा साखरपुडा आहे का तू वरबाब आहे? परमार्थाचं जे कार्य आहे ना महाराज, तुम्ही निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून वाया गेला. परमार्थाचं काम देव करून घेणार आहे. आता कीर्तन करता करता मी लगेच मेलो म्हणजे तुमचा सप्ताह राहणार आहे का? राहिलेलं कीर्तन अविनाश दादा पूर्ण करतील. कोण आहे? लोक तर म्हणतात महाराज मी जर मेलो न, असा हसू येतं अविनाश दादा मला काही काही लोकायचं. महाराज मी जर मेलो न तर आमच्या गावाचा परमार्थ संपला का? द्या तू मरून बघ, तुझ्यापेक्षा चांगला परमार्थ करतात लोक. तुझ्या वाचून काय राहिलं? काही लोक म्हणतात महाराज मी जर मेलो न तर असं समजा आमच्या गावचं राजकारण संपलं. तू मरून तर बघ, तुझ्या मरणाची वाट पाहू राहिले लोक. तुझ्या वाचून अरे जुने लोक म्हणायचे इंदिरा गांधी गेल्या भारताचं कसं कुठं काय झालं? अहो इंदिरा गेली तर सोनिया आली ना, भारत बंद थोडं पडला काही. सोनिया गांधी गेले, मोदी साहेब आले, ते म्हातारा झालं, ते पण जाणार आहे. आता दुसरं कोणीतरी त्याच्या जागेवर येणार आहे ना. अरे एवढा मोठा 6 वेळेस उपमुख्यमंत्री राहिलेला माणूस, त्याला लोक महिन्यात विसरले. तुमचं काय दर्या मे खसखस कुठे घेऊन बसले तुम्ही? अजिबात परमार्थात नावाची अपेक्षा करायची. इथं आलं पाहिजेत प्रमाण घ्या. तुका म्हणे जवळीन पाचारिता जावे, संत चरण भावे रिघावया. संत चरण भावे रिघावया, संत चरण भावे रिघावया. हरी तुका म्हणे जवळीन पाचारिता जावे,
म्हणजे घरी फक्त नारळच जाईल, यांचं काहीच उरणार नाही. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे. बसणारे मंडळी, तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरण भावेरी घावे. इथं येत जा. इथं आल्यानंतर तुम्हाला चांगलं ऐकायला भेटणार आहे. इथं आल्यानंतर अरे मी दररोज कीर्तनाच्या माध्यमातून सांगतो, सांगणारा कीर्तनकार एखाद्या वेळेस चुकीचा असू शकतो, व्यक्ती म्हणून तो चुकीचा असू शकतो, पण कीर्तनकार जो ज्ञान सांगतो तो स्वतःचं सांगत नाही, तो ज्ञानोबर आहे, तो कोबरायचं सांगतो. एक सांगू तुम्हाला, महाराष्ट्राच्या मातीमध्ये आज एवढंच एक चांगलं व्यासपीठ राहिलंय, इथून तुम्हाला चांगलं ऐकायला भेटतंय. म्हणून इथं नावाची अपेक्षा करू नका. इथं बसणारी मंडळी, तुम्हाला हवा दिसती का जाणवते हो? हवेला कलर नाहीये. हवा निळी नाहीये, हवा पिवळी नाहीये, हवा सफेद नाहीये, हवा हिरवी नाहीये, हवा काळी नाहीये. हवा फक्त जाणवतीये. जसं हवा हवेचं काम करतीये आणि दिसत कोणालाच नाहीये, तसं सप्ताहामध्ये मदत करत असताना एवढी मोठी मदत करावी, एवढी मोठी मदत करावी. कीर्तनकाराने माझं नाव घ्यावं, आयोजकाने माझं नाव घ्यावं याची अपेक्षा ठेवू नका. तुम्ही काम एवढं चांगलं करा की माझ्या प्रभू रामचंद्राने तुमच्या नावाची दखल घेतली पाहिजे. तुम्ही तिरुपतीला जर गेले तर कोट्यावधी रुपयाचे दागिने टाकतात लोक, पण नाव सुद्धा सांगत नाही हो. शिर्डी संस्थानला जर गेले तर महाराज हजारो टन धान्याचे ट्रक आणून टाकतात, तरी सुद्धा गाडीवाला सांगत नाही गाडी कुठून आलेली आहे. म्हणून परमार्थाच्या ठिकाणी नावाची अपेक्षा करू नका. परमार्थामध्ये सर्वांना सेवा समान आहे. कीर्तनकारालाही तेवढंच पुण्य, ऐकणाऱ्याला सुद्धा, गायकाला तेवढंच, वादकाला तेवढं, चोपदाराला तेवढं, टाळकऱ्याला तेवढं, पंगत घालणाऱ्याला जेवढं पुण्य, पंगत घालणाऱ्याला जेवढं पुण्य तेवढंच पंगत वाढणाऱ्याला आहे. आणि पंगत वाढणाऱ्याला जेवढं पुण्य तेवढंच पत्तरवाळ्या उचलणाऱ्याला आहे. एक माणूस म्हणे, महाराज कीर्तनकाराचं सौजन्यपद घेणाऱ्याला सुद्धा तेवढंच पुण्य, आणि कीर्तन संपल्यानंतर ही जागा झाडून घेणाऱ्याला सुद्धा किती पुण्य तेवढंच आहे. मग महाराज सर्वांना जर समान पुण्य, मग कीर्तनकाराचं यजमानपद कशाला घ्यायचं? आपलं नुसतं झाडतच बसायचं. बरोबर आहे का नाही? ज्याच्या त्याच्या पद्धतीनं, ज्याची ज्याची जशी जशी परिस्थिती तशी तशी सेवा. प्रत्येक मनुष्य श्रीमंत कसा राहील? नाही शक्य होत महाराज. प्रत्येकाला झाडून घेण्याची सेवा जमणार आहे का? नाही. काही ना आर्थिक मदत करायची. आता प्रत्येक तुमच्याकडे पैसा जरी असला तर कीर्तनकाराच्या तारखी घेता येतात का तुम्हाला? कीर्तनकार फोनच उचलेत ना. त्याच्यामुळं कीर्तनकाराच्या तारखी घेण्यासाठी अविनाश भाऊ सारखे हुशार माणसं पाहिजेत ना. बरोबर आहे का नाही? सोयरीक जुळवायला एक नंबर. यांनी सोयरीक जुळवली नाही तर एवढ्या सीझन मध्ये हे सगळे बोके सापडू शकत नाही, सापडणारच नाही. मला हे सगळे कीर्तनकार कसे सापडतील? सापडू शकत नाही. पण त्याला बरोबर असतं महाराज. एखाद्या साहेबाकडून जर पंगत घ्यायची असेल ना, महाप्रसाद आमदार खासदाराकडून, तर लोक म्हणतात आपण जाऊ साहेबाकडं. पण साहेब त्या तात्याचं लय ऐकतात. आपल्या गावच्या लोक त्या गाडीत तात्या धरतात आणि गाडीत टाकतात. तात्याचा शब्द साहेब मागं टाकत नाहीये. तसे बरोबर कीर्तनकाराचे फोन, कीर्तनकाराच्या तारखी घेण्यासाठी काही काही ताते ठरलेलेच आहे महाराज. त्यामध्ये हे ताते असे, त्यांनी फोन केला की कीर्तनकार नाही म्हणत नाही. लक्ष देऊन ऐका. मग कीर्तन करणाऱ्याला सुद्धा तेवढंच पुण्य, ऐकणाऱ्याला सुद्धा तेवढंच पुण्य. मग महाराज सर्वांना जर समान पुण्य, या सप्ताहामध्ये सगळ्यात भाग्यवान पुण्यवान कोण आहे? एवढा सुंदर जो सोन्यासारखा कार्यक्रम चाललाय, या कार्यक्रमामध्ये काड्या करणारा सगळ्यात मोठा भाग्यवान. ते प्रत्येकाला जमत नाही. आम्ही वैकुंठवासी काड्या सगळ्याला कशा जमत? ते अवतारिक लोक असतात ना, सर्वांना जमत नाही. निळोबरान देवाला सांगितलं, देवा ओ देवा, बोलवलं नाही तर आलं कशाला? म्हणून काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जा इथं, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नका. कोणी तुम्हाला फुकट तमाशाला नेत असेल जायचं, कोणी तुम्हाला फुकट दारूच्या दुकानावर नेत असेल जाऊ नका. आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करू नका. निळोबराय देवाला सांगतात, ए देवा, बोलवलं नाही तर आला कशाला? बरं मला काही द्रौपदी सारखं संकट नाही. किती गोड प्रमाणे पहा. तैसा परी आम्हा नाही बा संकट, तरी का फुकट श्रम केला, तरी का फुकट नाही बा संकट, तरी का फुकट श्रम केला, तरी का फुकट ऐसा
सारखं संकट नाहीये, मला काही गजेंद्रासारखं संकट नाही, मला काही भक्त प्रल्हादासारखं संकट नाही. मग आला कशाला? परत निळोबराने डोळे लावले. तुकाराम 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 तुकाराम. परत पांडुरंग परमात्म्याने तोंड बारीक केलं. ओ निळोबराया, 42 दिवस झाले हो अन्न पाण्याचा त्याग केलाय निळोबराया. जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील? पहिल्यांदा सांगितलं तुला बोलवलं कोणी एक, आणि दुसऱ्यांदा निळोबरा देवाला सांगतात निळा म्हणे आम्ही न ओळखो जी देवा, तुकयाचा धावा करीतसे हो, तुकयाचा धावा करीतसे. बसणारे मंडळी, निळोबराने डोळे उघडले, जगाच्या मालकाकडे पाहिलं. जाय जा, तुला ओळखत नाही. काय ताकद असेल निळोबराची? जगाचा मालक आहे, निळोबराच्या दारात उभा आहे. निळोबराय सांगतात तुला ओळखत नाही. येत किंतीच पांडुरंगाचा जो अभिमान जागृत झाला आणि पांडुरंग परमात्मा निळोबरायला सांगतात ओ ओ निळोबराया, अहो मी काय एखादा ग्रामपंचायतचा सदस्य नाही हो, देव आहे ना. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभू परिल स्थानम निधानम बीज मव्या म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हलेचा जगा ते चाळीचा. निळोबराया, शेष महेश गणेश दिनेश सुरेश हुजाही निरंतर ध्यायी, जे रात्रंदिवस माझं भजन करतात त्यांच्या स्वप्नात नाही हो. अर्धा तास झाले तुमच्या समोर उभा आहे, काहीतरी बोललं पाहिजेत का नाही निळोबराया? काही साधू संत मंडळी खाली मुंडकं वर पाय करून हिमालयात भजन करतायत. तिथले कावळे ज्यावेळेस त्यांचं मांस खातात त्यावेळेस त्या कावळ्यांना, ते योगी लोकांना, ते कावळ्यांना ते साधू संत सांगतात पहा, कागा सबतन खाइयो चुन चुन खाइयो मांस, कागा सबतन खाइयो चुन चुन खाइयो मांस, दोन नयन छान दियो पिया मिलन की आस. हे कावळ्यानो, आमचं सर्व शरीर खा पण हे दोन डोळे खाऊ नका. का? अजून सुद्धा तो जगाचा मला कृपा करेल अशी अपेक्षा आमच्या अंतकरणामध्ये निळोबर आहे. एवढं जे माझं भजन करतात त्यांच्या स्वप्नात नाही. अर्धा तास झालं तुमच्या समोर उभा आहे, काही बोललं पाहिजेत का नाही? अहो, या विश्वातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे. या विश्वातील सगळ्यात मोठी व्यक्ती कोण आहे? देव आहे. आणि देवाला दारात उभं करण्याची ताकद निळोबरायमध्ये आहे. आणि ते निळोबराय तुम्हाला आणि मला संगतीचं महत्त्व सांगतात, साधू संतांच्या संगतीचं महत्त्व सांगतात. शास्त्रामध्ये संगतीचे 3 प्रकार आहे: कुसंगत, सुसंगत आणि विसंगत. कुसंगतीने काय होतं? प्रमाण घ्या. ढेकणाच्या संगे हिरा दुभंगला, ढेकणाच्या संगे हिरा दुभंगला, संगे नाडला साधू जैसा, साधू जैसा, संगे कुसंगे नाडला साधू जैसा. अरे अनमोल किमतीचा हिरा असतो. त्या हिऱ्याची किंमत लाखात होत नाहीये, त्या हिऱ्याची किंमत हजारात होत नाहीये, कोट्यावधी रुपये हिऱ्याची किंमत असती. आणि तो हिरा जर आयरनीवर ठेवला ना, आयरन कळतील तुम्हाला, ती लोहाराकडे असती. तुकोबरायच्या गाथ्यामध्ये प्रमाणे, हिरा ठेविता आयरनी, वाचे मारिता जो घनी, तोची मोल पावे खरान करणीचा होय. एवढा अनमोल किमतीचा हिरा असतो. पण ढेकणाच्या संगतीत गेल्यानंतर त्याचा नाश झाल्याशिवाय राहत. तशी या जगामध्ये अनमोल हिरे महाराज, माळकरी हिरे. या जगामध्ये
अनमोल माळकरी हिरे, फक्त त्यांच्या आजूबाजूला खाणारे पिणारे ढेकणं बसलेले. सावध राहा बरं तुम्ही त्यांच्यापासून. ते तुम्हाला कधी माळा तोडायला लावतील काही सांगता येत नाहीये. म्हणून ओढाळाच्या संगे सात्विक नसली. माणसाने कोणाची संगत करू नये. मी तर नेहमी सांगतो, संगत चांगल्याची नाही भेटली तरी चाल, पण वाईटाची नाही केली पाहिजे महाराज. जो जैसी संगती करे वैसे ही फलली. जो जैसी संगती करे वैसे ही फलली. कदली सी भुजंग मुख एक बुंद तीन गुण कबीरा. एक बुंद तीन गुण. बसणारी मंडळी, सर्व शेतकरी बांधव आहात तुम्ही. एकच विहीर आहे, एकच मोटर आहे, एकच पाईप आणि एकच पाणी. लक्ष देऊन ऐका. विहीर एक आहे, मोटर एक आहे, पाईप एक आहे, पाणी एक आहे, लाईन सुद्धा एक आहे. पण त्याच विहिरीचं पाणी त्याच मोटरीनं त्या पाईपानं जर ऊसाला गेलं तर ऊस गोड होतो. त्याच विहिरीचं पाणी त्याच मोटरानं त्याच पाईपानं जर कारल्याला गेलं तर कारले कडू होतात. आणि त्याच विहिरीचं पाणी त्याच मोटरानं त्याच पाईपानं जर मिरच्याला गेलं तर मिरच्या कशा होतात? तिखट होतात. आता आपण ठरवून घ्या, तुम्हाला कारल्याकडे जाऊन कडू व्हायचं, मिरच्याकडे जाऊन आग लावायची, का ऊसाकडे जाऊन गोड व्हायचं? प्रत्येकानं ठरवून घेतलं पाहिजेत महाराज. म्हणून संगत बडो की करो तो घटत बडत बडत जाय. संगत छोटे की करो तो घटत घटत जाय. म्हणून जीवनामध्ये संगती महत्वाची. ती कुसंगत. कुसंगत तुम्हालाही नको, कुसंगत मलाही नको. दुसरी संगत आहे विसंगती. विसंगती परमार्थातही चांगली नाही, विसंगती संसारातही चांगली नाही. किती मोठा सप्ताह ठेवा, 10,000 लोक कीर्तनाला आहे. गायक चांगले, वादक चांगले, पखवाजा चांगला आहे, सगळं चांगलं आहे. माईक बरोबर नसेल तर कार्यक्रम चांगला होईल नाही. सिस्टीमही चांगली आहे, वादकही चांगले, आणि गायक बैरे असतील, जमल का महाराज? गायकही चांगले पाहिजेत. गायकही चांगले, वादकही चांगले, सिस्टीमही चांगली. कीर्तनकाराला काहीच मेळ लागत नाही, जमल का? नाही नाही. कीर्तनकार चांगला, गायक चांगला, वादक चांगला, माईक सिस्टीम चांगली, आणि पुढं लोकच नसेल ऐकायला, मग कोणाला कीर्तन सांगता? लोकही भरपूर आहे, गायकही चांगले, वादकही चांगले, माईक सिस्टीम चांगली, कीर्तनकारही चांगला, कीर्तन संपल्यावर नुसता बुक्काच असेल, जमल का? हेही महत्वाचं आहे. नाही कळलं द्या सोडून तुम्ही. थोडा जीवला प्रॉब्लेमच चालू आहे आबाळ आल्यामुळे 4-5 थोडं कळलं पाहिजे, बरोबर आहे का नाही? बाकीच्या गोष्टी सगळ्या मिथ्ये, पण ते त्रिकालाबाधी सत्य आहे, बरोबर आहे का नाही? ऐका लक्ष देऊन. विसंगती परमार्थातही नको, विसंगती संसारातही नको. मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडला. मग एक गोरगरिबाचं पोरगं होतं, माळकरी घराण्यातलं पोरगं होतं. त्याने विचार केला, महाराष्ट्रात जर राहिलं होतं आता काही खरं नाहीये. मग कर्नाटक या ठिकाणी काहीतरी उद्योगधंदा करण्यासाठी गेला. मोटरसायकल रिपेअरिंगचं गॅरेजचं दुकान टाकलं. गॅरेजचं काम चांगलं जमत होतं. पोरगं माळकरी होतं, खूप चांगलं होतं. एवढा सुंदर काम करायचं, दिवसाला 25,000 रुपये कमवायचं. गळ्यामध्ये माळ होती, देखणा पोरगा होता, 25,000 रुपये कमवायचा. तो ज्या मालकाकडे राहत होता त्या मालकाला 4 पोरी होत्या. एक दिवस याला चहा घ्यायला बोलवलं. ए दादा, चहा घ्यायला ये. हा चहा घेण्यासाठी गेल्यानंतर चहा वगैरे पाजला. त्या साहेबांनी हात जोडले, म्हणे, वेड्या, ए दादा, सोन्यासारख्या 4 पोरी मला, त्यातली जी पोरगी तुला आवडेल त्या पोरीसोबत लग्न कर. कारण आम्ही ज्या भागात राहतो इथं सगळे नॉनव्हेज खाणारे लोक आहे, दारू पिणारे. तू वारकरी दिसतो, गळ्यामध्ये माळ आहे, सुपारीचं सुद्धा तुला व्यसन नाहीये. यानं हात जोडले. अहो, मी महाराष्ट्रातला आहे, मराठी भाषिक आहे, तुमची पोरगी कर्नाटकी बोलती, कसं जमणार? आपलं शक्य होणार नाहीये. तो म्हणे, काळजी करू नको, ती 2-4 वर्ष तुमच्या परिसरात राहिली, महाराष्ट्रात राहिली तर मराठी शिकून जाईन. आता हो नाही करता लग्न, कीर्तनात लग्न लागायला आणि मोडायला उशीर, कारण लावणारा मीच आहे आणि मोडणारा सुद्धा. याने विचार केला, 25-30 लाख रुपये अकाउंटला, किती दिवस इकडे राहायचं? चला आपण महाराष्ट्रात जाऊ, मस्त एखादा गुंठा जागा घेऊ, घर बांधून आपल्या मायबापाची सेवाही होईल. रेल्वे स्टेशनवर गेला, 2 तिकीट रिझर्वेशन केले. ज्या दिवशी गाडी त्या दिवशी 2 जण सामान घेऊन रेल्वे स्टेशनवर आले. गाडीत बसले, गाडी सुरू झाली. भारतामध्ये तुम्ही कोणत्याही राज्यामध्ये जा, यूपीमध्ये जा, मध्य प्रदेशमध्ये जा, हरियाणामध्ये जा, गुजरातमध्ये जा, सगळ्या ठिकाणी हिंदी लँग्वेज चालती. पण आंध्र, तामिळ आणि कर्नाटक हे 3 राज्य असे, एक तर तिथं लँग्वेज इंग्लिश चालती किंवा त्यांची, आपली हिंदी चालत. बरं, अक्षर सुद्धा जिलेबीसारखे कुडकुड 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 कुड, काही कळत नाही. तुम्ही त्या तिरुपतीला जर गेले ना, अक्षर कुडकुड, लोक एवढे काळे महाराज की काला मीन्स काला, फक्त दातच पांढरे दिसतात महाराज. आणि त्यातल्या त्यात ते टकलं करतात, कठीण ताळ आहे ना महाराज, बरोबर, इतके बेकार दिसतात, बापरे बाप. गाडी सुरू झाली,
यानं विचार केला आता काय करावं. 100 किलोमीटर गेली गाडी, एका स्टेशनवर थांबली. याला इंग्लिश जमत नव्हती, कर्नाटकी वाचता येत नव्हती. हा मराठी भाषेत त्याच्या बायकोला म्हणला, का ग अगं कोणतं स्टेशन आहे. आता तिलाही काही मराठी कळत नसल्यामुळे ती तिच्या भाषेत म्हणली यनंत्री. काय म्हणता तुम्ही. याला वाटलं हे यनंत्री स्टेशन आहे काय, त्याला जाई गाडी सुरू झाली. परत 50-100 किलोमीटर गाडी गेली. परत गाडी थांबल्यानंतर हा परत तिला म्हणतो, का ग कोणतं स्टेशन आहे. आता तिला मराठी कळत नसल्यामुळे ती परत म्हणली यनंत्री. काय म्हणता तुम्ही. याला वाटलं आपल्या तिकडं नाही का छोटं कडे ठाण मोठं कडे ठाण, तशी छोटी यनंत्री मोठी यनंत्री असू शकते, खुर्द बुद्रुक. परत गाडी सुरू झाली. 100 किलोमीटर गाडी गेली. परत गाडी थांबल्यानंतर हा परत तिला म्हणतो, का ग हे कोणतं स्टेशन आहे. ती परत म्हणली यनंत्री. हा म्हणला 2 कडे ठाण पाहिले, पण 3रं कडे ठाण काय आपल्या तालुक्यात. आता हे पहिलंच महाराष्ट्रीयन कांदे खाऊ त्यानं बाई मागं केली, 2 तिच्या चोपडे ठेवून दिल्या. आता ती बिचारी रडायला लागली. रडता रडता ती तिच्या भाषेत त्याला म्हणली, सुन कुंडरी का मारताय तुम्ही मला. मग हा तिला सांगतो, तुला अगोदर सांगता येत नव्हतं हे सुनकुंडरी स्टेशन आहे म्हणून. मी नाही बोलत, तू कोबराय सांगता. कानडीने केला मराठा भ्रष्टार, कानडीने केला मराठा भ्रष्टार, कानडीने केला मराठा भ्रष्टार, कानडीने केला मराठा भ्रष्टार, कानडीने केला मराठा भ्रष्टार. आवाज कानडीने केला मराठा भ्रष्टार, कानडीने केला कानडीने केला मराठा भ्रष्टार. एकाचे उत्तर एकाचे उत्तर कानडीने केला मराठा भ्रष्टार, कानडीने केला मराठा भ्रष्टार. जगद्गुरु तुकोबराय त्या प्रसंगाचं वर्णन करत असताना सांगतात की कानडीने केला मराठा भ्रतार. भ्रतार या शब्दाचा अर्थ आहे नवरा. भ्रतार या शब्दाचा अर्थ काय, नवरा. कानड्या स्त्रीने मराठा नवरा केल्यानंतर जसं एकाचे उत्तर एका नाही, तसं विसंगती तुमच्याही कामाची नाहीये आणि विसंगती माझ्याही कामाची नाही. मग का हो बाबा, कुसंगती कामाची नाही, विसंगती कामाची नाही, मग संगती कोणती आहे. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. कोणाकोणाचं जीवन सुधारलं. ध्रुव जी की बन गई, प्रल्हाद जी की बन गई, हरि सुमिरन में लाग रे तेरी अच्छी बनेगी. कागा से तुम्हें हंस बनाए, मिटा सके तो मन के डाग रे, ओ तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. तुमच्या आणि माझ्यासाठी जी महत्वाची संगत आहे तू सुसंगत आहे. बरोबराकडे गेले बाबा, त्या संतांच्या संगतीत गेल्यानंतर प्राण्याचा उद्धार होतो, त्या संतांच्या संगतीत गेल्यानंतर माणसाच्या जीवनाचा उद्धार होतो. निळोबराय सांगतात, अरे वेड्या, संतांच्या संगतीत गेल्यानंतर माणसाचा उद्धार होईल यात काय नवले. साधूच्या संगतीत गेल्यानंतर प्राण्याचाही उद्धार होतोय. अभंगाचं पहिलं. मैशी पुत्रा
प्रवचनामध्ये माझे निळोपराय सांगतात, बाबा संतांच्या संगतीमध्ये माणसाचा उद्धार होईल यात नवल नाहीये, प्राण्याचाही उद्धार झाला. मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती, चालवणे भिंती बैसोनिया. बसणारी मंडळी, अभंगात प्रवेश करण्यापूर्वी पहिली शंका तुम्हा सर्व जाणकार मंडळी समोर निर्माण करायची का हो? ज्ञानोबरायासारख्या एका महात्म्याच्या जीवनामध्ये, ज्ञानोबरायासारख्या एका योग्याच्या जीवनामध्ये असा कोणता प्रसंग आला असावा की ज्ञानोबरायासारख्या महात्म्याला एवढा मोठा चमत्कार करण्यासाठी या समाजाने भाग पडले? एक सांगू गड्यानं तुम्हाला, या समाजाचा एक नियम आहे, जोपर्यंत तुम्ही चमत्कार करणार नाही तोपर्यंत लोक तुम्हाला नमस्कार करणार. पण महाराज मला ज्ञानोबरायासारख्या महाराष्ट्रामध्ये, ज्ञानोबरायच्या महाराष्ट्रामध्ये, तुकोबरायच्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या बंधू लोकांचा वावर होतो, काही थोड्या गोष्टी का महाराज? 2-2, 3-3 हजार कोटीचे मालक कसे होतात महाराज? आम्ही 2-2 कीर्तन करून सुद्धा ताळा जमीन हो, कठीण ताळा आहे, अवघड झालंय. पण अशा घटनेमधून महाराष्ट्रातल्या जनतेला माझे हात जोडून विनंती गड्यानो, तुम्हाला माझा राग आला तरी चालेल गड्यानो, बोंधू लोकांच्या नादी नका लागू रे. अरे बोंधू द्या सोडून, आमच्यासारख्या कीर्तनकारावर जरी नाही श्रद्धा ठेवली तरी चालेल गड्यानो. तुम्हाला जर असं वाटतंय तुमच्या जीवनामध्ये विश्वासघात होऊ नये, तर तुम्ही फक्त 2च लोकांवर श्रद्धा ठेवा, एक म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आणि दुसरे म्हणजे तुकाराम महाराज. बस. मग तुम्ही म्हणसाल मला सोपान काका नाही का? ज्ञानेश्वर महाराज आले की सोपान काका वेगळे नाहीये, तुकाराम महाराज आले की नाथ महाराज आले, तुकाराम महाराज आले की नामदेवराय आले, तुकाराम महाराज आले की चोखोबराय आले. अरे बसणारे मंडळी, ज्याच्या कीर्तनाला पब्लिक जास्त आहे तो सगळ्यात मोठा महाराज आहे, काढून टाका डोक्यातून. पब्लिक कोण आलाही आहे, पुरुषोत्तम पाटलाला जेवढी त्याच्यापेक्षा डबल गौतमीला आहे. पब्लिकवर महाराज नका ठरू, त्याच्या पाकिटावर महाराज नका ठरू. मी हात जोडून विनंती करतोय तुम्हाला, अरे लव जिहादचं जर एखादं प्रकरण झालं तर अख्खा महाराष्ट्र सगळीकडे मोर्चे काढतोय की लव जिहाद एका मुस्लिम समाजाच्या माणसाने हिंदूच्या मुलीला पळवलंय, हिंदूच्या मुलीला पळवलं. अरे एखाद्या मुस्लिमानं जर हिंदूच्या मुलीला पळवलं तर अख्ख्या महाराष्ट्राला आग लावताय तुम्ही. एका नराधमाने महाराष्ट्रातल्या कमीत कमी 500 महिलांवर अत्याचार केला, त्याच्या विरोधात का तुम्ही मोर्चे काढत नाही? काढलेच पाहिजेत महाराज. तो कोणता क्या धर्माचा असेन, चुकला त्याला चुकच म्हणायचा. आणि ह्या गोष्टीला कधीही वारकरी संप्रदायाने पाठिंबा दिलेला नाहीये. 350 वर्षापूर्वीचं तुकोबरायच्या गाथ्यातलं प्रमाण दाखवतो. 900 कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा सरकारने नाही पारित केला, माझ्या तुकोबरायनं पारित केला. आणि तो केव्हा केला? 350 वर्षापूर्वी. मला तर हसू येतं महाराज. आपण जर त्यांच्या पुढे जाऊन बसलो तर काय झालं बाबा? आपण जर त्यांच्या पुढे जाऊन बसलो तर तुमचं लग्न कधी होणार आहे सांगतात, तुम्हाला पोरग होणार आहे का पोरगी होणार आहे सांगतात, तुम्हाला निवडून येणार आहे तुम्ही का पडणार हे सुद्धा तुम्हाला ते सांगतात, तुम्हाला किती मतदान पडणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगतात, तुमचं घर कधी होणार आहे तुम्हाला सांगतात, गाडी कधी घेणार आहे. अख्ख्या महाराष्ट्राला नाही भारतातल्या लोकांना भविष्य सांगणारे हे बावळे लोक, यांना अटक कधी होणार आहे कळत नाही का? लॉजिक आहे ना. माझं भविष्य तुम्ही सांगता की महाराज तुम्ही या दिवशी मरणार आहे, मग तुम्हाला अटक होणार आहे कसं कळत नाही? त्याच्या अगोदर 15 दिवस पळून जा की. नाही. अरे हस्तरेषा पाहणाऱ्या लोकांनो, ज्यांना हात नाही त्याचं सुद्धा नशीब माझ्या पांडुरंगाने लिहून ठेवलेलं आहे गड्यांनो. कर्मण्येवा अधिकार असते मा फलेषु कदाचन, कर्मावर विश्वास ठेवा. असं भविष्य पाहून जर माणसं मोठे झाले असते तर जगातले सगळे भविष्य कोट्याधीश झाले असते. म्हणून भविष्यावर विश्वास नका ठेवू. आणि या कलियुगामध्ये तर भविष्याच्या नावाखाली भोंदूगिरी जास्त चाललेली आहे. म्हणून आपल्या समोर आदर्श फक्त 2च असले पाहिजेत, एक माझे ज्ञानेश्वर महाराज आणि दुसरे म्हणजे माझे तुकाराम महाराज. मी याच्याही पुढे जाऊन हात जोडून विनंती करतो महाराष्ट्रातल्या जनतेला, बाबांनो आपल्या घरामध्ये 3च फोटो असले पाहिजेत. देव म्हणून पांडुरंग परमात्मा, देव म्हणून कोण? पांडुरंग परमात्मा, आणि संत म्हणून ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज. हे 3 फोटो असल्यानंतर 4थ्याचा फोटो घरात लावायची गरज. मग म्हणतात तुम्ही म्हणसाल महाराज महादेवाचं नाही का? अरे ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, पांडुरंग आले की महादेव आले, पांडुरंग परमात्मा आले की प्रभू रामचंद्र आलेच, प्रभू रामचंद्र आले की भगवान श्रीकृष्ण आले. म्हणून सर्वांना माझी विनंती, असं जर होत राहिलं तर उद्या कसं होणार आहे महाराज? कठीण आहे, द्या सोडून. मग ज्ञानोबरायासारख्या महात्म्याच्या जीवनामध्ये असा कोणता प्रसंग आला असावा की ज्ञानोबरायासारख्या माणसाला एवढा मोठा चमत्कार करण्यासाठी या महाराष्ट्रानं भाग पाडले? या महाराष्ट्राला लागलेले एक शाप सांगतो, या महाराष्ट्राला लागलेली एक कीड सांगतो. जोपर्यंत माणसं जिवंत आहे तोपर्यंत या महाराष्ट्राला कधीच माणसाचं महत्त्व कळालं नाही गाड्यानो. अजितदादा खूप कामाचा माणूस होता, हे महाराष्ट्राला कळण्यासाठी त्या बिचाऱ्याला मरावं लागलं.
जिवंतपणी कोणताच माणूस त्याला कधीच चांगलं बोलत नव्हता महाराज. मेल्यानंतर म्हणायचे याच्यासारखा माणूस नाही, कामाचा माणूस आहे. अरे एवढं जरी वर्णन त्या बिचाऱ्याचं जिवंतपणे केलं असतं तर त्याला जिवंतपणे स्वर्गाचा आनंद भेटला असता महाराज. खरं सांगतोय तुम्हाला. माझी सर्वांना विनंती आहे, या महाराष्ट्राला एक कीड आहे. सिंधुताई सपकाळ ही अनाथाची माय होती. हे केव्हा कळलं? मेल्यानंतर मोबाईलच्या स्टेटसद्वारे कळालं. नाही तर त्या बिचारीनं किती गोरगरीब मुलींचा सांभाळ केला हे तुम्हालाही माहीत नव्हतं काय? माझ्यासारख्या कीर्तनकाराला तिचा आश्रम माहीत नव्हता. म्हणून जिवंतपणी इथं कधीच काही कळत नाही. ज्ञानोबरायासारख्या महात्म्याने तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी जन्म घेतलाय. त्या ज्ञानोबरायाने इंद्रायणीवर स्नान केल्यानंतर लोकांनी सांगावं, हे ज्ञाना, इंद्रायणीवर स्नान करू नको, इंद्रायणी बाटल. कधी तुम्ही हा विचार केला का रे? साधू संतांमुळे कुठं नद्या माटत असतात का? अरे साधू संतांच्या चरणस्पर्शामुळं इंद्रायणीला पवित्रपण येतं. कुंभमेळ्याला पहिली आंघोळ कोणाची असते हो? कोणाची असती? साधू संतांची. गेले का नाही कधी कुंभमेळ्याला? कुंभमेळ्याला पहिली स्नान कोणाचं असतं? संतांचं. अरे संतांचं स्नान झाल्यानंतर गंगा पवित्र होते आणि मग ती तुमच्या आणि माझ्या संसारिकाचं पाप नष्ट करण्यासाठी तिला काय मिळते? ताकद मिळते. म्हणून ज्ञानोबरायासारख्या महात्म्याला सुद्धा या समाजाने सोडलं नाही. आणि खरं सांगू का महाराज, म्हणून तर ज्ञानोबरायाने या समाजाला बोध व्हावा म्हणून ज्ञानोबरायाच्या जीवनातला हा चमत्कार आहे. चालविली जड भिंती हरली चांगयाचे चालविली जड भिंती हरली चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. चालविली जड भिंती हरली चांगयाची मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गीचा मोक्ष मार्गीचा बोलविला गर्व द्विजांचा हरविला. मुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा मुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा हरविला. मुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. शांती रूपी प्रगटला शांती रूपी प्रगटला द्विजांचा हरविला. त्यावेळचं धर्मपीठ हे पैठण होतं. कोणतं होतं? पैठण होतं. आणि तिथल्या धर्म मार्तंडांना चमत्कार दिसावा म्हणून ज्ञानोबरायाने पहिला चमत्कार जीवनामध्ये केला. मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती. काही लोक म्हणतील महाराज रेडे आडनावचे काही लोक असतील लोक कशावर संशय घेतील काही सांगता येत. आणि जेवढे संशय झाले तेवढे फक्त हिंदू धर्मावरच झालेले आहे बरं. बाकीच्या धर्मावर लोक संशय घेत. तुमचा जर एखादा मुस्लिम समाजाचा मित्र नसेल तर त्यासोबत मैत्री करा. आणि तो नमाज पडत असताना मस्जिदमध्ये गेल्यानंतर कशी नमाज पडतो एकदा पहा ना. मुस्लिम धर्माचे माणसं नमाज पडत असताना त्यांच्यासमोर अल्ला नावाचा फोटो नाहीये, अल्ला नावाची मूर्ती नाही, अल्ला नावाचा पुतळा नाही. एका भीतीकडे पाहून नमाज पडतात. ते कशाकडे पाहून नमाज पडतात?
बोला बोला कशाकड? भीतीकड पाहून नमाज पडतात. आणि भीतीकड पाहून नमाज पडून सुद्धा भारतातल्या नव्हे जगातल्या सर्व मुस्लिम लोकांना त्यांच्या अल्लाचं अस्तित्व मान्य. त्यांनी कधी अल्लाह पाहिलाच नाही तरी त्यांना अल्लाह मान्य. इथं प्रभू रामचंद्राच्या मंदिरात गेल्यानंतर सुद्धा लोक संशय घेतात महाराज. अयोध्येच्या मंदिराला जेवढा हिंदूने विरोध केला तेवढा दुसऱ्या लोकांनी नाही केला महाराज. आतापर्यंत ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथ महाराज, वारकरी संप्रदायाविषयी चुकीचं वक्तव्य करणाऱ्या दलिंदर जाती आपल्याचे, दुसऱ्या नाहीये महाराज. काय झालंय माहितीये का? ज्या लोकांना चांगलं करून मोठं होता येत नाही ते लोक मोठ्याला नाव ठेवून मोठं होण्याचा प्रयत्न करतात. या जगाचा नियम आहे. काही काही लोकांना माहिती आहे आपण ग्रामपंचायतला उभं राहिलं तरी 2 मतदान पडतो, तरी ग्रामपंचायतचा फॉर्म काढून घेतं आणि आमदाराच्या विरोधात फॉर्म भरतं. त्याला माहिती आहे आमदाराच्या विरोधात पडलं तरी काय होतं? नाव होतं. या महाराष्ट्रामध्ये असे काही महात्मे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात बोला लोक तुम्हाला लगेच पाहतील. बाबा 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 बाबा. तुम्ही धर्मवीर संभाजीराजांच्या विरोधात बोला अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध होसाल. म्हणून ज्याला चांगलं करून मोठा होता येत नाही ना तो चांगल्याना नाव ठेवून मोठा होण्याचा प्रयत्न करतो. पण बसणारी मंडळी, खरं सांगू का तुम्हाला, माझे हात जोडून येते गड्यानो, धर्माच्या बाबतीत थोडी तरी सहानुभूती ठेवत जा. मी भगवंताच्या दरबारात गेलो की भगवंताला मागतो, हे भगवान मुझे अपनों से बचा लेना और को तो मैं देख लूंगा. आपलं वाटोळं जेवढं आपल्या लोकांनी केलं तेवढं दुसऱ्या लोकांनी नाही केलं. म्हणून माझे सर्वांना हात जोडून येते गड्यांनो. ज्ञानोबराधिक साधू संत मंडळीने जे चमत्कार केले, अहो ते देवाला जमले नाही, आपल्यासारख्याचं काय घेऊन बसले महाराज. आता जे लोक चमत्कार करतात हे गारुडे सारखे चमत्कार करतात. तुम्ही आणि मी लहानपणी शाळेत असताना गारुडी यायचा, तो कागदाचे पैसे करायचा. काय करायचा? कागदाचे कबूतर करायचा, कागदाचे पैसे करायचा. आणि जादू संपली की तोच जादूगार आपल्याकडून 50-50 पैसे मागत होता. अरे ज्ञानोबराय तुकोबरायने जे चमत्कार केले ते देवाला सुद्धा जमले नाही. एक देवाचा चमत्कार घ्या आणि एक ज्ञानोबरायचा चमत्कार घ्या. देवाचा चमत्कार घेता, शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखान नेली. अहिल्याला गौतम ऋषीने, ट्रबल कमी करे, गौतम ऋषीने शाप दिला होता की जा शिळा होशील. आणि प्रभू रामचंद्र वनवासाला जात असताना प्रभू रामचंद्राचा चरण स्पर्श झाल्यानंतर ती काय झाली? अहिल्या झाली. काय झाली? शिळेची काय झाली? पहिली कोण होती हो? स्त्रीच होती. पण नवऱ्याच्या शापाने ती काय झाली होती? शिळा म्हणजे दगड झाली होती. प्रभू रामचंद्राचा चरण स्पर्श झाल्यानंतर ती परत स्त्री झाली. अरे स्त्रीचं श्री देव करू शकतो. ज्ञानोबरायचं सामर्थ्य पहा. जी निमिष मात्र देह पलटीला, श्रीचा तो केला पुरुष उभा हो. जी निमिष मात्र देह पालटीला, स्त्रीचा स्त्री देवानं केली ते देवाचं सामर्थ्य. पण स्त्रीचं पुरुष करण्याचं सामर्थ्य कोणाचं आहे? ज्ञानोबराधिक साधू संतांचं आहे. अजून एक तुकोबरायचा चमत्कार सांगतो, एक देवाचा चमत्कार सांगतो. यशोदेनं भगवंताला सांगितलं, कृष्णा काय गाई, हा गडवा घेऊन गाईचं दूध काढायला जाय. गडवा घेतला आणि गाईचं दूध काढायला निघाला, पण समोरून राधेला पाहिलं. कोणाला पाहिलं? राधेला पाहिलं. हा बाबा गाईच्या खाली बसायचं तर बैलाच्या खाली जाऊन बसला. मी नाही बोलत, नाथ महाराजांची गवळण नाही. हा राधेला पाहून भूलले हरी, बैल दुबे नंदा घरी. वारियाने कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले. वारियाने कुंडल हाले. राधेला पाहिल्यानंतर गाईच्या खाली जाऊन बसायचं तर बैलाच्या खाली जाऊन बसला. यशोदेन पाहिलं, बाई पोरग बैलाच्या खाली बसलं म्हणजे नक्की पोराला गोळ्या संपल्या पोराच्या. कृष्णा अरे तो गाय नाही ती बैल आहे. देव आहे ना तो, त्याला कळालं आपली चोरी पकडली, काय नाही करू शकत तो. राईचा डोंगर पर्वत राई ठरवलं महाराज, बैलाचं दूध काढलंय देवानं. कोणाचं काढलंय? हो म्हणा, देव आहे ना तो, काहीही करू शकतो. अरे तुम्ही जर युरियापासून दूध तयार करता का नाही? हा मग तुम्ही छपरी लोक जर युरियापासून दूध करत असाल तयार, हे मोठे मोठे कारखान्यावाले, तर देवाच्यावर का संशय घेता? युरियापासून दूध करतात का नाही महाराज? कोणतं केमिकल टाकून कोणतं दूध कधी काय तयार होईल काही सांगता येत नाही. मग तुम्ही जर तयार करू शकता साधारण माणसं, देवा कोण काय हरकत आहे?
देवाच्या चरित्रावर संशय घ्यायचा नाही. नाही. परवा दिवशी मला एक माणूस कालेच्या कीर्तनात म्हणे, महाराज तुम्ही म्हणे की 9 लाख गायी होत्या नंदबाबाकडे. 9 लाख गायी का थोड्या आहे का महाराजा, का जिल्ह्याची लोकसंख्या आहे? म्हणलं तुझ्या काय बापच गेलं हो. म्हण की आजच्या तारखेमध्ये 2026 मध्ये सुद्धा वृंदावन पासून काही अंतरावर बरसाना आहे. काय आहे? बरसाना आहे. तिथं एका बाबाची गोशाळा आहे. आजच्या तारखेमध्ये त्यांच्याकडे 2.5 लाख गायी आहे. किती गायी आहे? 2.5 लाख गायी आहे. मग आजच्या तारखेमध्ये जर एखादा संन्यासी महात्मा 2.5 लाख गायी सांभाळू शकतो, तर देवाच्या बापाकडे 9 लाख गायी असणं काय कठीण आहे? तुम्ही हो म्हणा. काही म्हणतील तुकाराम महाराज विमानाने गेलेच नाही. तुकाराम महाराज हयात होते त्यावेळेस का विमान होतं का? विमान नव्हतं का तो नव्हता? साखर कारखान्याचा शोध लागून किती दिवस झाले? साखर कारखान्याचा शोध लागून किती दिवस झाले? 150 वर्ष. नाही, साखर कारखाने जे आता तुमच्या परिसरात जे कारखाने, साखर कारखान्याचा शोध लागून किती दिवस? 150 वर्ष झाले असतील. 100 बरं 150 धरा आपण, बरोबर आहे का नाही? मग 150 वर्षापूर्वी साखर नव्हती का तुम्ही नव्हते? साखरही होती, कारखाने होते, पण तुम्ही आणि मी नव्हतो, बरोबर आहे का नाही? त्यावेळेस साखर कारखाने, आता जसे कारखाने त्यावेळेस दुसरी काहीतरी प्रक्रिया असेल ना. ज्यार्थी तुकोबराय म्हणतात ना, मी मानव देह घेऊन निज धामा गेले, तुकोब अंतकाळी विठू आमासी पावला आणि कुडी सहित झाला. लोक कुठं संशय घेतील काही सांगता येत नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यानो, भगवंताच्या चरित्रावर संशय घेऊ नका. ज्ञानोबराय दिक तुकोबराय दिक. मी काय सांगत होतो? भगवंताने दूध काढलं, बैलाचं दूध काढलं, ठीक आहे, पण इथं पहा ना तुकोबरायनं, वेलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले. म्हणून साधू संतांचा महिमा आगाध निळोबराय सांगतात. मैसे पुत्रा मुखे बोलवणे श्रुती, चालवणे भिंती बैसुनिया. ज्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवलं, ज्यांनी निर्जीव भिंत चालवली, अशा महात्म्याचं मी काय वर्णन करू? नवे हा सामान महिमा संताचा, नवे हा सामान महिमा संताचा, नवे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती संतांचा महिमा तो बहुदुर्गम. शाब्दिकाचे काम
बहुदुदड जरी झाली म्हैस गाय तरी काय होईल कामधेनू. ज्ञानोबराय तुकोबरायचं वर्णन तुमच्या छोट्याशा वाणीनं नाही करू शकत महाराज. ज्ञानोबराय तुकोबरायची उंची तुमच्या ज्ञानरूपी वाणीतून तुम्ही नाही करू शकत. अनुरेणू या थोकडा तुका आकाशाही पेक्षा व्यापक आहे आणि समुद्राही पेक्षा खोली त्यांच्या ज्ञानाची आहे. आपल्यासारख्या कीर्तनकार ज्ञानोबराय तुकोबरायचं काय वर्णन करायचं. नो हे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हतीचा मूर्ती देवी. दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये नामदेवरायचं वर्णन करतात महाराज. नामदेवरायचा काय अधिकार होता की जगाचा मालक नामदेवरायच्या हाताने काय पेत होता, दूध पेत होता. पण दूध पिण्याच्या अगोदर नामदेवराय जगाच्या मालकाला विनंती करत होते, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. काला बछड़ा कपिला गाई, दूध दुहावत नामा गाई. ऐसा भगत मैं कब नहीं पाया, नामदेव ने दूध पिलाया. प्रयत्न करून जगाचा मालक दूध पित नाही त्यावेळेस नामदेवरायाने धमकी दिली, प्रभु जी की मूरत दूध नहीं पीवत, सिर पछाड़त नामारोवत. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. पण खाऊ घालण्यासाठी तुम्हाला नामदेवराय व्हावं लागल. कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते भगवान खाते नहीं, कौन कहते हैं भगवान सोते नहीं, कौन कहते हैं भगवान रोते नहीं. येतोय मायबाप, पण बोलवण्यासाठी तुम्हाला द्रौपदी व्हावं लागल. कोण म्हणतंय जगाचा मालक खात नाही, खातोय, पण त्यासाठी तुम्हाला विदुर काका व्हावं लागल. विदुरा घरच्या बक्षुनी कन्या परमानंदे झाला, मनमोहन मुरलीवाला. 56 प्रकारचा भोग त्यागलाय दुर्योधनाच्या घरचा आणि विदुर काकाच्या घरच्या कन्या खाल्ल्या. सबसे ऊंची प्रेम सगाई दुर्योधन का, मेवा त्यागा साग विदुर घर खाई. सबसे ऊंची प्रेम सगाई. बसणारे मंडळी, सर्वात उंच जर या जगामध्ये काय असेल तर प्रेम आहे. विदुर काकाच्या घरच्या कन्या खाल्ल्या, शबरी मातेच्या घरचे उष्टे बोरं सुद्धा खाल्ले, पण त्यासाठी तुम्हाला खाऊ घालावं लागल. आपल्या मनात कधी आलंच नाही देवानं खाऊ म्हणून. आपण आता आंबरसाचे दिवस सुरू झाले ना, आपण जर देवाला नैवेद्य दाखवायला गेलो तर 2 बोंड भजे कळतात ना तुम्हाला, भजे त्याला बोंड म्हणतात काही भागात, बरोबर आहे का नाही. 2 भजे, 2 सांडाई कुरडाईचे तुकडे आणि उग 2-3 थेंब रस असतो. मला तर वाईट वाटतं, अरे तुम्ही कमीत कमी तांब्या पेता, देवाला कमीत कमी 1 ग्लास भर नको का महाराज. एवढा हलकट कुठं परमार्थ असतो का. आणि माणसं हलकटचे हो. शनिवारच्या दिवशी मारुतीरायाला जर नारळ फोडण्यासाठी गेले, नारळ जर खाऊट निघलो, लोक हो पावलं देवाला, तुझ्या बापान ठेवलं का. म्हणजे चांगलं आपण खायचं, वाईट असं नसतं हो महाराज. परमार्थ तुम्ही तुमच्या ॲडजस्टनुसार करूच नका. परमार्थ जसा साधू संतांनी सांगितलं तसा करा, निश्चित जगाचा मालक येतो महाराज. तुम्ही फक्त प्रयत्न करा. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, काम करते चलो, नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. बसणारे मंडळी, एवढा अनमोल किमतीचा नर्दे तुमच्या आणि माझ्या जीवनात प्राप्त झालाय. वेळ जीवनामध्ये नका घालू. बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूच्या आहारी, वाचोनी आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण दिला या काळे अवकाश. उर्वरित काळामध्ये बाकीचं काही करण्यापेक्षा महाराज सांगतात, करा रे बापानो साधन हरीचे,
करा रे बापानो साधन हरीचे करा रे बाबानो साधन हरीचे करा रे बाबानो साधन हरीचे करा रे बापानो साधन हरीचे करा रे बापानो साधन हरीचे करा रे बाबानो साधन हरीचे करा रे बाबानो साधन हरीचे धनी करणीचे करुण का धनी करणीचे करुण का हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता धनी करणीचे इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या आहे पाठीमागं बसल्या इथंही बसलेल्या आहे फक्त माझ्या एका छोट्याशा प्रश्नाचं उत्तर द्या माया हो 50 वर्ष झाले आपल्या सप्त्याला किती वर्ष झाले माया हो बोलत चला किती किती झाले माया हो 50 गुणिले 9 किती महाराज लोक मातीत घातले आतापर्यंत एवढे वर्ष झाले आपण कीर्तन ऐकतोय माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या भगवंताच्या नावामध्ये एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे मी सांगतो त्या मंत्राचा फक्त 2 महिने जप करा किती महिने इथं जेवढे आपल्या गावाचं नाव काय कडेठाण एखादी तरी माय माऊली अशी असेल ना तिचा नवरा दारू पित असेल हातवर करा बरं अख्ख्या कडेठाण मध्ये एकही बेवडा नाही अरे बाप रे बाप मग तर राष्ट्रपती पुरस्कार दिला पाहिजे सरपंच खरंच एकही बेवडा नाही हात नका वर करू माया हो लाईव्ह कार्यक्रम चालू नाही कॅमेरेवाले लय हुशार असतात ते कधी कोणावर कॅमेरा लावतील तुम्ही भावनेच्या भरात हात वर करायला असाल आणि ते बावळं मागं बसेल असेल मी कीर्तन संपल्यावर निघून जाईल की रामनवमी तुमच्यावर काढल ते त्याच्यामुळे हात वर करू मला इथं बसणाऱ्या सगळ्या मायांना एवढं विचारायचं मायानो तुमचं पोरगं म्हणून सांगतो तुम्हाला असं वाटतं की नाही तुमच्या नवऱ्यानं दारू सोडावी मान सुद्धा नका हलवू मी मानसशास्त्राचा तज्ञ आहे तुम्हाला असं वाटतंय ना तुमच्या नवऱ्यानं दारू सोडावी लाईव्ह बोलतोय मी तुम्हाला रेकॉर्डिंग करून घ्या तुमच्या मोबाईल मध्ये माझा आवाज मी सांगतो त्या मंत्राचा 2 महिने जप करा माया हो जर 2 महिन्यात तुमच्या नवऱ्यानं दारू नाही सोडली तर मी प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन सांगतो हा पुरुषोत्तम पाटील कीर्तन करायचं सोडून दिली एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये काही काही माय मावल्या तर मनातल्या मनात म्हणत असतील भाऊ बाकीचं कीर्तन राहू दे माय पहिला मंत्र सांग मी काही आलतू फालतू संप्रदायाचा माणूस नाही मी वारकरी संप्रदायाचा माणूस आहे माझ्या वारकरी संप्रदायामध्ये एकच मंत्र आहे बाबाजी आपुले सांगितले मंत्र दिला राम कृष्ण हरी माया हो बसणाऱ्या प्रत्येक मायाला माझी विनंती स्वयंपाक करायला किती वेळ लागतो तुम्हाला चपाती भाजी भात वगैरे करायला माया हो 1 तास किती वेळ उद्यापासून करून तर बघा उद्या रामनवमी ना उद्यापासून करून बघा फक्त उद्या 26 तारीख आहे 26 मार्च ते 26 एप्रिल आणि 26 एप्रिल ते 26 मे करून तर बघा रुपया चार्जेस नाहीये ऍडव्हान्स बुकिंग नाहीये काही नाही ऑनलाईन नाही ऑफलाईन नाही काहीच नाही फुकट आहे तुम्ही सकाळी स्वयंपाक सुरू झाला की स्वयंपाक संपेपर्यंत कोणालाच बोलू नका 1 तास मौन धारण फक्त रामकृष्ण हरी 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 असं जर 1 तास भजन केलं माया हो तर 5000 वेळेस नामस्मरण होतं किती वेळेस होतं बोलत चला किती 5000 आणि स्वयंपाक तुम्हाला 2 टाइम करावा लागतो सकाळचा एकदा आणि मग सकाळचं 5000 संध्याकाळचं 5000 नामस्मरण किती झालं माया हो 10000 बोला बोला किती 10 आणि 10,000 नामस्मरणाचं पुण्य ज्यावेळेस त्या जेवणात जाईल माया हो ते जेवण राहणार नाही तो प्रसाद तयार होईल काय तयार होईल तो काय तयार होईल आणि तो प्रसाद तुम्ही एखाद्या खानदानी बेवड्याला खाऊ घाला खानदानी कळतो तुम्हाला म्हणजे तोही बेवडा त्याचा बापही बेवडा त्याचा आजोबाही बेवडा सगळं खानदान देशी प्रेमी त्याला खानदानी म्हणायचं काय म्हणायचं अशा खानदानी बेवड्याला फक्त 2 महिने खाऊ घाला त्यानं जर दारू नाही सोडली तर मी कीर्तन करायचं सोडून दिली एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये अरे तुटे भव रोग संचित क्रियामान भोग अरे अनेक जन्माचे भोग नष्ट करण्याचं ताकद जर माझ्या भगवंताच्या भजनामध्ये असेल तर माझी विनंती आहे तुम्ही भगवंतावर विश्वास ठेवा भगवंताचं भजन करा आणि भगवंताचं भजन जर केलं तर निश्चित माझा जगाचा मालक तुमचे संसार रूपे नौका पैल तिरा नेल निळोबराय सांगतात बाबा त्या साधू संताचं वर्णन करत असताना महाराजांनी सांगितलं नो हे हा सामान्य महिमा संताचा
नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. आपल्या सद्गुरूचं वर्णन करत असताना, तुकोबरायचं वर्णन करत असताना, उदका माझी वया ठेवूनी. उदक म्हणजे पाणी. उदक म्हणजे काय? पहिलं लोक पंक्तीला बसले की पाण्याला पाणी नव्हतं म्हणत, उदक म्हणत होते. उदक 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 उदक. मला आठवतं, मी 4थी 5वीला गावीत असताना लग्नामध्ये लोक उदक 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 म्हणत होते. उदक म्हणजे काय? उदका माझी वया ठेवूनी कोरड्या. नुसत्या तुकोबरायचा गाथा तरला यात नवं नाहीये, जळी दगडा सहित वह्या. गाथ्याला जो दगड बांधलेला होता तो दगड सुद्धा तरला. कशामुळे तळला? गाथ्यानं दगड सोडले. दगडा हो, गाथ्यानं दगड सोडले नाही. तसं तुम्हाला जर असं वाटतं तुमच्याने माझ्या जीवनाचा उद्धार व्हावा, आपण सुद्धा गाथा सोडू नाही, आपण सुद्धा ज्ञानेश्वरी सोडू नाहीये. तुमच्या सर्व जीवनातल्या प्रश्नाचं उत्तर गाथ्यामध्ये आहे. तुमच्या सर्व प्रश्नाचं उत्तर ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. पण आपल्या ज्ञानेश्वरी गाथा सोडून सगळं आवडतंय. घरी कामधेनू गाय असताना जर्सीचं दूध पितोय आपण. घरी कसे, कोणती गाय आहे? कामधेनू गाय आहे. एखादी मुलगी बाळंतीण झाली की डॉक्टर सांगत नाही त्या पोराला जर्सीचं दूध पाजा, म्हशीचं दूध पाजा, मेंढीचं दूध पाजा, बकरीचं दूध पाजा. डॉक्टर काय सांगतो? गावरान गाईचं दूध पाजा. कोणत्या गाईचं? गावरान गाय. तशी गावरान शुद्ध शाकाहारी गाय म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज. पण आपल्याला जर्सी जेवढं पाणी पिईल तेवढं दूध देते, त्यामुळे जर्सीचं दूध प्यायच्याच जास्त झाली. पण माझी सर्वांना विनंती आहे, ज्ञानोबराय तुकोबरायने जे सामर्थ्य आहे, जळी दगडा सहित वह्यान तारी येल्या. माझा अजून एक लय दिवसाचा प्रश्न आहे माझ्या मनामध्ये. चोखोबरायने सुद्धा गाथा लिहिला आहे महाराज. चोखोबरायने गाथा लिहिला, नामदेव महाराजांना गाथा लिहिला, सावता महाराजांना गाथा लिहिला. अरे सोपान काकाचे सुद्धा अभंग आहे. चोखोबरायने गाथा लिहिला, यात नवल नाही. चोखोबरायांच्या पत्नीचं नाव स्वैराबाई आहे. काय आहे? मग या महाराष्ट्राला स्वैराबाईचे अभंग चालले, या महाराष्ट्राला नामदेवरायचे अभंग चालले, या महाराष्ट्राला ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग चालले, या महाराष्ट्राला निवृत्तीनाथ दादाचे अभंग चालले, या महाराष्ट्राला सोपान काकाचे अभंग चालले, या महाराष्ट्राला कान्होपात्राचे अभंग चालले. मग तुकोबरायचाच गाथा का बुडवण्यासाठी प्रयत्न केला, बाकीच्या संतांचे गाथे का बुडवले नाही? हा चर्चेचा विषय. डोकं लावू नका, पण विचार करा कधीतरी. कारण की महाराष्ट्रामध्ये पहिले संत माझे तुकोबराय आहे. त्यांनी या महाराष्ट्रात पहिली बंडखोरी केलेली आहे महाराज. 4092 अभंग गाथ्यामध्ये, पण एकाही अभंगामध्ये गाढवाला गजानन म्हणले नाही, गाढवाला गाढवच आणि घोड्याला घोडेच म्हणले. आणि त्या काळचा नेम असा होता, तुकोबरायचा गाथा बुडवण्यासाठी का प्रयत्न झाला? त्या काळामध्ये तुकोबराय एकटे होते महाराज. काय होते? आणि या सगळ्या लोकांच्या विरोधात एकटे तुकोबराय काम करत होते. रामेश्वर भट्टासारख्या शास्त्रीला असं वाटायचं, मी 4 शास्त्र 6 शास्त्र 4 वेद मुखोद्गत असताना माझ्या प्रवचनाला 10 लोक नाही, आणि तुकोबरायच्या कीर्तनाला पब्लिक बसायला जागा नाही. कसं करावं महाराज? आणि हाच असेच काही शास्त्री अजून सुद्धा आहे. फक्त त्यांनी गाथा बुडवला ना, आम्हाला बुडवायला गेलं तर आम्ही त्यांच्या डोक्यावर पाय देऊ, त्याच्यामुळे ते बुडू शकत नाही. लक्ष देऊ नाही का? रामेश्वर शास्त्री सारखा विचार करायचा. मी काशीला जाऊन शास्त्री झालो तरी माझ्या कीर्तनाला लोक नाहीये. आणि तुकोबरायचे अभंग तो बया जात्यावर दळण जळता जळता, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सदा माझे डोळे जळू तुझी मूर्ती, राजस कुमार मदनाचा पुतळा, पाहता श्रीमुख सुखावले सुख, झनी दृष्टी लागू. म्हणजे तुकोबरायचा गाथा एवढा प्रसिद्ध झाला की वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख ज्याचे. मग अशा तुकोबरायला काय करावं? गंज केलं महाराज. आताच लोक अपप्रचार करतात. अरे आता सोशल मीडिया आहे म्हणून अपप्रचार करतात. त्याही वेळेस तुकोबरायचं नाव खराब व्हावं म्हणून भंडाऱ्या डोंगरावर लोकांनी बैला पाठवलंच होतं ना महाराज. जाई हो तू माते न करी आम्ही विष्णुदास तैसे नो हे. पहिल्यापासून हे गांजर गवत कुठेही शिल्लकच आहे. ते काही आताचे असं नाहीये. तुकोबराय सारख्या महात्म्याला सुद्धा लोकांनी छळ व्हावा म्हणून काय काय नाही केलं. मग आता होतो यात काही नवल नाहीये. मग असे असणारे तुकोबराय पण सामर्थ्य पहा. जळी दगडा सहित वया तारी येल्या जैशालाया. मग जे रेड्याच्या मुखातून वेद बोलू शकतात, जे निर्जीव भिंत चालू शकतात, जे भगवंताला जेवू घालू शकतात, जे त्यांचा गाथा तारू शकतात, अशा संतांच्या सहवासामध्ये गेल्या जर प्राण्याचा उद्धार होतो यात नवल नाहीये. तुम्ही अजिबात शंका घेऊ नका, जीवाचा सुद्धा उद्धार होणार होणार होणार. पण निळमनेती संकेती तरले, निळमनेती संकेती
सांगतात निळामने तीही संगीची तरणे दीन उद्धरणे नवल कोण. अर्जांच्या सहवासामध्ये चार पायाच्या प्राण्याचा उद्धार होतो. निर्जीव भिंत चालू शकती दीन उद्धरणे नवल कोण. मग तुमच्याही माझ्या जीवनाचा उद्धार होईल म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, आपण हात जोडून विनंती आहे, होईल तोपर्यंत साधू संतांची संगती करा. विठोबार कुमाई जय सर्वांनी हात वर करा. तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. बोला बोला सर्वांनी. तुलेल हरी का विठ्ठल पांडुरंगा. तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. दीन उद्धरणे नवल कोण. नोया सामान्य महिमा संताचा नैवेद्य हतीचा मूर्ती जेवी. अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळींनी केलंय. नजर लागावं एवढं गोड नियोजन आहे. आल्यानंतर कौतुक वाटतंय तुमच्या गावाचं की 50 वर्ष झाले. मला आल्यानंतर आमच्या अविनाश दादाने सांगितलं 50 वर्षापासून जे अन्नदाते तेच अन्नदाते, अजून अन्नदाते बदलले नाही. 50 वर्षापासून ज्यांनी एवढं सुंदर अन्नदान केलंय. सकाळचं अन्नदान आहे, दुपारचं आहे, संध्याकाळचं आहे. या सर्व अन्नदान करणाऱ्यांसाठी एकदा प्रेमानं टाळी वाजवर महाराज. वा. निश्चित ज्ञानोबराय तुकोबराय तुमचा ह्या वर्षीचा सुवर्ण महोत्सव पाहायला आपण सगळेजण आहोत. तुमचा शताब्दी महोत्सव सुद्धा इथं झाला पाहिजे. आणि त्या शताब्दी महोत्सव सुद्धा माझं कीर्तन
ऐकणारे बदलले तरी आता एवढे दिवस सगळे सोडत जगतील काय महाराज, बरोबर आहे का नाही? पण कीर्तनकार मी पाहिजे, बरोबर आहे का नाही? ऐका, अगदी सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. दररोजचं कमीत कमी 2-2, 3-3 हजार लोकांना अन्नदान आहे. आणि अन्नदान जेवढे घालतात त्यांचे तो उपकार आहेच, पण या दररोजच्या 3-3, 4-4 हजार लोकांना जेवू घालण्याचं काम आपल्या गावातले तरुण करतात. त्यांच्यासाठी सुद्धा प्रेमानं टाळी वाजवा. फक्त तरुणांना माझी विनंती, पोरांनो, तुम्ही खूप चांगलं संप्रदायासाठी तुमचं योगदान आहे. वयस्कर लोकांना सुद्धा माझी विनंती, आपण कुठेतरी थांबलं पाहिजेत. आता तरुण पोरांना सप्त्याचे कार्यकर्ते केले पाहिजेत ना महाराज. दशरथाचा केस पांढरा झाल्यानंतर दशरथाने प्रभू रामचंद्राला गादी दिली होती. आपलं टक्कल पडलंय, नवीन टोप आणला तोही खराब झालाय. इतक्या दिवस नाही, राजकारण असो, परमार्थ असो, कोणतंही क्षेत्र असो, तुम्ही जर वेळेत नाही थांबवले तर लोक थांबवतात बरं तुम्हाला, बरोबर आहे का नाही? मग आपण सुद्धा, काही लोक म्हणतील महाराज त्यांच्या गळ्यात माळ नाही, नसू दे. तरुण पोरांच्या गळ्यात माळ जरी नसेल तरी त्यांना सप्त्याचे कार्यकर्ते करा. का? तो पहिल्या वर्षी माळ घालणार नाही, दुसऱ्या वर्षी माळ घालणार नाही, तिसऱ्या वर्षी आमच्यासारख्या तरुण कीर्तनकाराचं कीर्तन ऐकल्यावर त्याला माळ घालायची इच्छा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा बदल फक्त संप्रदायातच होऊ शकतो. म्हणून वयस्कर लोकांनी फक्त आशीर्वाद म्हणून त्यांना मार्गदर्शन करा. पुरानो, असं नाही असं करा, असं नाही असं करा. मग जर तरुणांनी जर सगळं असं हातात घेतलं तर काय महाराज, आपल्यासारख्या लोकांना वाढणं होणार आहे का? नाही 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 नाही, आपल्याला बसणंच होत नाही तर वाढणं कधी होणार आहे? आपण 2 तासाच्या कीर्तनात रामदेव बाबाचे 72 आसनं करणारे लोक, आपल्याला काय वाढणं होणार आहे? ते तरुणच करू शकतो. म्हणून तर तुकोबरायने सांगितलं ना, म्हातारा भाग्यवंत नाही नाही नाही, तरणा भाग्यवंत, नटे हरी कीर्तनात. म्हणून तरुणांना द्यावे तेवढे धन्यवाद. अगदी सुंदर नियोजन तुमच्या गावचं आहे महाराज. नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम आहे. प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव, गुढीपाडवा ते रामनवमी, आणि रामनवमी ते हनुमान जयंती. महाराष्ट्रात असं गाव नाही की तिथं सप्ताह नाही. एवढा मोठा हा परिसर असतो, पण एवढ्या बिजी शेड्यूलमध्ये सुद्धा महाराष्ट्रातील सगळे टॉप 10 लेवलचे कीर्तनकार आहे महाराज. एकाचं कार्य जर पाहिलं तर रात्रभर जरी वर्णन केलं तर वर्णन होणार. एवढे सगळे महाराष्ट्रातले दिग्गज मंडळी आहेत. मला असं वाटतं आमचे पहिल्या दिवशी इंदुरीकर बाबा, तो तर 8वा आजोबाच आहे, त्याचा काही विषयच नाही, बरोबर आहे का नाही? ते आजोबाच आहे ना महाराज. तो कधीही कीर्तन ठेवा, लोक तेवढेच आहे. 2014ला पंतप्रधान मोदींना जेवढे लोक मानत होते तेवढे 19ला नाही. 19ला जेवढे मानायला लागले तेवढे 24ला नाही. आता 24ला जेवढे मानतात तेवढे 29ला राहतात का नाही, हा मोठा प्रश्न आहे, बरोबर आहे का नाही? पण महाराज 40 वर्षे झाले, तीच रेंज आहे, 1% कमी नाही. तो महाराष्ट्रातला वाहक म्हणजे इंदुरीकर आहे महाराज. खरं सांगतोय तुम्हाला. आमच्या तिकडे काय सप्ते हो महाराज, आमच्या तिकडे येऊन पाहा तुम्ही. आता त्या शेलूचा सप्ताह झाला, 25,000 लोक पारायणाला बसली होती. किती? 25,000 लोक. एक थोडे नाही, 25,000 लोक. आणि 7 दिवसात कमीत कमी दररोज 700 मिष्टान्न होते. किती? 700. महाराज काय त्या सोहळ्याचं वर्णन आहे, बापरे बापरे बाप. आणि विशेष सांगतो ना तुम्हाला, 1 रुपया लोकवर्गणी, पावती बुक मुक्त आणि पाकिट मुक्त. कीर्तनकाराला सुद्धा पाकिट नाहीये. मंडपावाल्याने मंडप द्यायचा, पंक्तीवाल्याने पंक्ती घालायच्या, कोणीच नाही. हाराचे पैसे नाही, कशाचेच नाही, कशाचे नाही. तरी सुद्धा 8 दिवसामध्ये कमीत कमी 10 लाख लोक त्या सप्त्याला येऊन गेले. हे ज्ञानोबराय तुकोबरायचं वैभव आहे महाराज. म्हणून हे सगळे दुसरे आमचे उमेश महाराज दसरथे आहे, विशाल महाराज खोले आहेत, आमचे जयवंत बाप्पा आहेत, बाळू मामा आहेत, मला वाटतं तिसरे प्रकाश महाराज साठे, अजून नाथ महाराजांचे वंशज आमचे योगीराजजी महाराज आहेत. आणि माऊली कदमांचं नाव तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे महाराज. लातूरला त्या पादुकामुळे ते लय प्रसिद्ध झाले ते, बरोबर आहे का नाही? ज्ञानोबराय तुकोबरायच्या सर्व साधू संतांचे सोहळे महाराष्ट्रामध्ये एवढे नामांकित सोहळे तो महात्मा करतोय. म्हणजे सगळे नामांकित कीर्तनकार हा कुंभमेळाचे सगळा. आणि या कुंभमेळ्याचे अध्यक्ष अविनाश बाबा आहे, त्या आखाड्याचे अध्यक्ष आहे महाराज. एवढं नियोजन करणं सोपं होत नाहीये. पण अविनाश महाराजांनी फोन केली, ही तारीख किती दिवस झाले मला देऊन? बाबा 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 7-8 महिने झाले असतील बाबा. वारीच्या टायमाला ही तारीख दिलेली आहे. वारीपासून तुम्ही हे सर्व मंडळी नियोजन केलं. हे सगळे कीर्तनकारांच्या तारखी, हे सगळं जमवाजमव हे करणं सगळं श्रेय जर कोणाला जात असेल तर आमच्या अविनाश दादाला जात आहे महाराज. खरोखर त्यांनी सगळ्या कीर्तनकारांच्या तारखी घेतल्या ना. आपल्या सप्त्याचे मार्गदर्शक सुद्धा ते आहे. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. नजर लागो एवढा गोड कार्यक्रम आहे. ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं त्या सर्व सहकार्य करण्यासाठी द्यावे तेवढे धन्यवाद. कोणी अन्नदान केलं असेल, कोणी कीर्तनकाराचं सौजन्यपद घेतलंय,
प्रत्येकाने दररोजचं सौजन्यपद घेतलंय. आज सुद्धा कीर्तनकाराचं ज्यांनी सौजन्यपद घेतलंय असे असणारे सौजन्य देणारे दादासो दत्तात्रय दिवेकर, बाळासो दशरथ दिवेकर, कैलासवासी संपत बाबूराव दिवेकर स्मरणार्थ शिवाजी संपत दिवेकर आणि कैलासवासी सौ कुसुम विश्वासराव दिवेकर यांच्या स्मरणार्थ विश्वासराव शामराव दिवेकर आणि कैलासवासी सौ मंदा अशोक दिवेकर यांच्या स्मरणार्थ अशोक शामराव दिवेकर यांनी हे कीर्तनाचं सौजन्यपद घेतलं. यांच्यासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा महाराज. सर्वच तुम्ही मंडळी सहकार्य करता म्हणून 50 वर्ष झाले आहात आपण ज्ञानोबराय तुकोबरायची सेवा करत आहोत. निश्चित ज्ञानोबराय तुकोबराय तुमच्याकडून अशी सेवा करून घेऊ अशी ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी मी प्रार्थना करतो. जाता जाता सर्वांना विनंती, प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. मी नेहमी सांगतो, आई माझी झालं विशालचा पिंगळा आणि माझी आई ही काही मरूस तर सोडत सरणावर पडल्यावर सुद्धा लोक म्हणतील महाराज तुम्हाला आता लोक जाणणारच आहे ना, एकदा आईचं गीत म्हणून झोपा. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार, अग तळपत्या उन्हात आणि रखरख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर हो दिला तिने जीवनाला आकार. प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये आमचे रिकेश महाराज आहेत ज्यांनी गोड असा पखवा जाजवला, आमचे गणेश दादा आहेत, दिनेश महाराज आहेत, आमचे आदित्य महाराज आहेत आणि आपल्या भागाचं वैभव अगदी कमी दिवसामध्ये महाराष्ट्रभर कैलास पवारांच्या नंतर हे पवारांचं राज्य आहेच महाराष्ट्रावर, बरोबर आहे का नाही. आमचे सुनील दादा पवार, दादांसाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. दादांचं काय नाव? अमोल महाराज आहेत. अमोल महाराजांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. संस्थेतील सर्वच छोटे छोटे विद्यार्थी त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. सर्वच मंडळी आहे. दिनेश महाराज आहेत. अजून ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली प्रथमेश महाराज आहेत, ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली त्या दादालाही द्यावे तेवढे धन्यवाद. आज आवर्जून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आले आमच्यावर बंधुवत प्रेम करणारं एक लाडकं व्यक्तिमत्व, आपल्या भागाचं वैभव, युवा कीर्तनकार आमचे अविनाश दादा. दादांच्याच विनंतीला मान देऊन तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. जाता जाता छोटीशी एक विनंती तुम्हाला करतो. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. तुम्ही म्हणसाल काही पैसे वगैरे मागता का महाराज? अजिबात तसलं काही मनात पाप नका आणू. पण त्या गाईची सेवा करण्यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. सुंदर असं त्या गाईच्या याच्यामधून वारकरी अगरबत्ती तयार करतो. समोरच गेटवर क्रीटा गाडी उभी आहे. प्रत्येकानं घरी जाताना जेवण झाल्यानंतर एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. त्याच्यातून जो पैसा येईल तो गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जाईल. त्यातला एकही रुपया माझ्या कुटुंबासाठी जाणार नाही याची शाश्वती नारदाच्या गादून देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज पाच मिनिटं खाली बसा. बजरंगबली हनुमान की जय. श्रीराम जन्मोत्सव अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 आपला जो सुवर्ण महोत्सव चालू आहे त्या 7व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी अतिशय सुंदररित्या पार पाडली. मी ग्रामस्थांच्या वतीनं आणि उपस्थितांच्या वतीनं महाराजांना धन्यवाद देतो. या ठिकाणी आज महाराजांचं ज्यांचं सौजन्य होतं श्री दादा सुदत्तात्रय दिवेकर, श्री बाळासो दशरथ दिवेकर, कैलासवासी संपत बाबूराव दिवेकर यांच्या स्मरणार्थ श्री शिवाजी संपत दिवेकर, कै कुसुम विश्वास दिवेकर यांच्या स्मरणार्थ विश्वास शामराव दिवेकर आणि कै सौ मंदा अशोक दिवेकर यांच्या स्मरणार्थ अशोक शामराव दिवेकर यांच्या वतीनं या ठिकाणी महाराजांचा सन्मान होतोय.
त्यांनी ताबडतोब मंचावरती यायचं आहे आणि स्मृतिचिन्ह देऊन महाराजांचा या ठिकाणी सन्मान केला जातो आहे. पाठीमागच्या श्रोत्यांना विनंती आहे की ज्या सौजन्यामुळं आपण हे कीर्तन ऐकतोय आणि ज्यांनी अन्नदान ठेवलेलं आहे, कमीत कमी त्यांचा सन्मान होईपर्यंत तरी 5 मिनटं शांत बसावं. सर्वांना विनंती आहे. तसेच आजचे अन्नदाते सकाळची नाश्ता पंगत श्री बापूराव सोपनराव दिवेकर आणि श्री कृष्णा मोतीराम दिवेकर यांची होती. दुपारची पंगत शिवाजी आप्पासू दिवेकर आणि सुरेश आप्पासू दिवेकर, तसेच सागर रामदास पाचपुते, सुप्रिया रामदास पाचपुते, तन्मय राजेंद्र लाटे आणि सायंकाळची पंगत श्री विठ्ठल देवराम दिवेकर याही अन्नदात्यांना विनंती आहे. आपला महाराजांच्या हस्ते या ठिकाणी स्मृतिचिन्ह देऊन सन्मान होतोय. ताबडतोब अन्नदात्यांनी मंचावरती यायचे आणि ज्यांच्यामुळं या सप्ताहाचं नियोजन झालं, आपण 1 वर्षापूर्वी या सर्व सप्ताहाच्या महाराजांच्या तारखा घेत होतो आणि त्यासाठी मोलाचं जे मार्गदर्शन होतं पुरुषोत्तम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे मगाशीच आम्ही जेवण करत असताना पुरुषोत्तम महाराज हसता हसता म्हणाले की सरपंच तुम्ही एवढं नियोजन कसं केलं. आमच्यामध्ये अविनाश महाराज बसले होते. म्हटले हे काय हे मध्यस्थी बसलेले आहेत. या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं अविनाश महाराजांचा या ठिकाणी स्मृतिचिन्ह देऊन सन्मान होतोय. त्यांनी महाराजांनी या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करावा, कारण महाराज उद्यापासून कार्यक्रमाला हजेरी लावणार नाहीत, कारण आपल्यामुळं त्यांची 4-5 कीर्तनं त्यांनी सोडलेली आहेत. त्याबद्दलही त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन या कार्यक्रमासाठी केलं. मी ग्रामस्थांच्या वतीने त्यांना या ठिकाणी अविनाश महाराजांचा सन्मान आप्पा सुदिवेकर यांच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन होतोय. महाराजांनी त्याचा सन्मान स्वीकार करावा. गावातील सर्व मंडळी, सर्व अन्नदात्यांना विनंती आहे की आपण ताबडतोब मंचकावरती यायचंय. आपला स्मृतिचिन्ह देऊन महाराजांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय. गावातील एकदा मंडळींनी विनंती बसू करतो नये. की सर्वच गावातील अन्नदाते मंडळी आजचे जेवणासाठी बसू नये. सकाळचे नाश्त्याची पंगत बापूराव सोपान दिवेकर, कृष्णा मोतीराम दिवेकर, दुपारचे अन्नदाते श्री शिवाजीराव आप्पासू दिवेकर आणि सायंकाळचे अन्नदाते विठ्ठल देवराम दिवेकर यांना विनंती करतो की ताबडतोब आपण या ठिकाणी मंचावरती यायचं आहे. ग्रामस्थांनी जेवणासाठी दुसऱ्या पंक्तीला बसायचंय. आर्यन चला वाढायला, चला आर्यन दिवेकर. सर्व मित्रांनी वाढण्यासाठी यायचं. हॅलो. पुढं सगळं चला पटापट बाहेर मामा निघणार आणि ही वाडेकरी चालल्या अडचणी ती. सर्वांनी बाहेर येताना सावकाश या, वाडेकऱ्यांना अडचण होणार नाही याची काळजी घ्या. आधी पांडुरंगाच्या मंदिरापासून सुरुवात करा वाडेकरी. लांबून या, जवळ जवळ. आज सोपे.